सागरी मार्गाद्वारे पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्यांना अनेकांना तुम्ही भेटला असाल, मात्र त्या अनेकांमध्ये महिलांची नावं बोटावर मोजण्या एवढीच। आज मात्र आम्ही तुमची जगभ्रमंती करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेशी भेट घडवून देणार आहोत, ज्यांनी केलेल्या पराक्रमाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। एक होतं की किंग जॉर्ज फिफ्थनं जे ही गेटवे ऑफ इंडिया बांधला आणि ह्या एंटर केला इथे, तिथं मला असं वाटायचं की सेलिंगला जाताना एक दिवस तरी आपण ह्या इथून पृथ्वी प्रदक्षिणा करून इथून यावं, आणि ती इच्छा माझी 25 वर्षापूर्वी पूर्ण झाली आणि त्यामुळे 25 वर्ष कधी गेली हे पण कळलं नाही। पद्मश्री उज्ज्वला पाटील धर भारतातल्या पहिल्या महिला ज्यांनी 25 वर्षांपूर्वी सागर मार्गे पृथ्वी प्रदक्षिणा केली होती। आज म्हणजे 15 ऑक्टोबरला या विक्रमाला बरोबर 25 वर्ष पूर्ण होत आहेत। उज्ज्वला ताईंमध्ये ही जिद्द त्यांच्या लहानपणापासूनच। चूल आणि मूल या दोन्ही गोष्टी तर स्त्रीला सांभाळाव्याच लागतात, पण त्याबरोबरच आपल्या महत्त्वाकांक्षा सुद्धा पूर्ण करायच्या असं त्यांनी ठरवलं होतं। क्रीडा क्षेत्रात त्यांनी खो खो आणि कबड्डी या खेळांमधून प्रवेश केला। त्यानंतर हायकिंग, माउंटनिअरिंग, ट्रेकिंग अशा आव्हानात्मक गोष्टींकडेही त्या वळल्या। यासाठी त्यांनी खास रॉक क्लाइम्बिंगचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतलं। या गोष्टी करत असतानाच त्यांनी आपला मोर्चा रायफल शूटिंगकडे वळवला। त्यातही त्यांनी अनेक पदकं मिळवली। मला स्टेट चॅम्पियनशिप, मला एप्रिल 74ला 4 गोल्ड मेडल मिळाले। मग मी माझ्या वडिलांनी पहिला विरोध केला, तू शाळेसाठी आली आहेस, पहिलं कॉलेज संपायचं, हे करायचं। मी म्हटलं दादा मी तुम्हाला ग्रॅज्युएट होऊन दाखवते, पण मला स्पोर्ट्स थांबवू नका। त्यानंतर मला फक्त कंडिशन घातली की तू जर गोल्ड मेडल आणलंस तर पुढे जायचं, नाहीतर नाही जायचं। आणि त्याच वेळेला माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर लंडनवरून आले होते, तर ते म्हणाले की तू जर जिंकलीस ही स्पर्धा तर मी तुला रायफल प्रेझेंट कर। त्यामुळे मला वडिलांचं पण हे मिळालं आणि मला रायफल पण मिळाली। जेव्हा त्या रायफल शूटिंगमध्ये व्यग्र होत्या तेव्हा त्यांना सेलिंगबद्दल कळलं। नंतर नेव्हिगेशनचं तंत्रशुद्ध प्रशिक्षणही घेतलं। मग 1978 मध्ये त्यांनी सर्वात प्रथम शिडाच्या बोटीतून मुंबई ते कोलंबो असा 24 दिवसांचा प्रवास केला। 1979 मध्ये इंग्लंड ते तांबडा समुद्र असा प्रवास केला, पण यावेळी तांबड्या समुद्रात त्यांची बोट बुडाली होती। अनेक संकटांचा सामना करत त्या परत भारतात परतल्या। याशिवाय 1981 मध्ये इंग्लंड ते मुंबई असा सुएझ कालव्यातून प्रवास केला। यानंतर त्यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत 1987 आणि 88 या वर्षातले 22 महिने पृथ्वी प्रदक्षिणा केली। सागर परिक्रमा करणाऱ्या तेव्हाच्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरल्या। अगोदर 1 वर्ष तृष्णा म्हणून जी यॉट आहे ती राऊंड द वर्ल्ड करून आली होती। ती यॉट सेलिंग केल्यामुळं त्यांनी गव्हर्नमेंटने विचारलं की व्हॉट इज अ न्यू, याच्यामध्ये नाविन्य काय आहे। मग त्याला मिस्टर दत्तानी सांगितले की फर्स्ट इंडियन वुमन इज गोइंग टू सेल अराउंड द वर्ल्ड। त्यामुळे ही स्पॉन्सरशिप वगैरे सगळ्या बरोबर झाल्या होत्या। त्यामुळे मग आम्ही परत इंग्लंडला गेलो, नवीन परत बोट घेतली व्हँक्युअर 32। परत मी 2-3 वर्ष लंडनला जाऊन ती बोट सिलेक्ट करून बोट बिल्डिंगचं काम करून वगैरे सगळ्या गोष्टी ठरवून आलो। आणि मग 87 मध्ये जूनमध्ये आम्ही गेलो। आजच्या दिवशी त्या पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून गेटवे ऑफ इंडिया मधून मुंबईत परतल्या होत्या। आज जेव्हा त्या गेटवे ऑफ इंडियावर जातात तेव्हा सगळ्यात जुन्या सुंदर आठवणी त्यांच्या मनात फेर धरतात आणि आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान देतात। 25 वर्ष कधी गेली हे पण कळलं नाही, कारण आठवणीच्या सुखामध्ये किंवा ह्या समुद्राच्या लहरीवरती आठवणीवरती आयुष्य अगदी छानपैकी झालेलं आहे। आणि मला वाटतं की आणखीन 10 किती वर्ष जगलं तरी ह्या आठवणी भरपूर आहेत आणि खूपच सुंदर आहेत। म्हणजे उज्ज्वला ताईंना क्रीडा क्षेत्रातल्या योगदानासाठी छत्रपती पुरस्काराबरोबरच पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलंय। याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेत। उज्ज्वला ताईंना हा विक्रम साध्य करण्यासाठी कुटुंबियांची मोलाची साथ लाभली, पण जवळच्या लोकांबरोबरच गरजेचा असतो तो स्वतःवरचा विश्वास। त्याच बळावर उज्ज्वला ताईंनी ही अनन्यसाधारण अशी कामगिरी केली। कॅमेरामन राकेश नेरुरकर सह गंधाली भोकरे नवकुडकर, साम टीव्ही, मुंबई।